बुडबुडे बाबा बाबा आले, तांबडे बाबा आले. आम्ही तुमचा प्रचार केला. हो. घुंगरू बाबा आले, तांबडे बाबा आले, पिचकारी बाबा आले, आता बुडबुडे बाबा आले. म्हणजे काय भाग्य आहे ना. काय? बरोबर ना. दर शिमग्याला होते बाबा. म्हणजे ते कॅलेंडर बघा नुसतंच केव्हा शिमगा वगैरे. ह्या बाबा शिवाय तर चालतच नाही. असं काय. बाबा तिथे बाया, बाया बुवा तिथे बाया, बाबा तिथे बाया, बुवा तिथे बाया. बुवा तिथे बाया. बरोबर. आता मी तुम्ही बघा किती बाया येते ते माझ्या चरणी. बाया म्हणजे हे बाया वाढणारे बाया नाही ना. कोणाचा पोराचं लग्न हा, होत अच्छा, नाही, अच्छा. हा, कोणाचं ते होत नाही, ते कोणाचं- बाया. हा. मी म्हटलं ते मान हलवणारे बाया आहे की काय म्हणतात. येऊन दे, येऊन दे, हा. हा? दे, आमंत्रण दे. अरे बाबाची बायाना जास्तही असते ना. मग बुडबुडे आहे. कसं सोडवायला. हा. ये, ये. बघा, पाठीशी. मागे मागे यायचं परत. अरे ते बाबा बोललो होते ना बाया येतील म्हणून. बघ बुवा तिथे बाया. अरे ये बाबा कॅमेरा चालू त्याचा नको कॅमेरा. नाही त्याच्यात काहीतरी बुडबुडे बाबा इले ना पब्लिसिटी मग बापरे माझ्या त्याच्यात बघी वगैरे झाले ना. लाईव्ह केली क्लास. हे नाही मिळालं ना. बुडबुडे बाबा येणार म्हणून. ऍड्रेस बघलो तो बुडबुडे बाबा कुठे कुठे बघा बघा जरा मॅप बघा काय काय काय. हा तर तो मला म्हणतो मी दाखवता ये तर म्हटलं हा म्हटलं दाखव ह्या रस्त्यावर जा म्हणता. हा. मग काय बुडबुडे बाबा बघलं नाही म्हणता मुंबईवाले तरी बघितलं का बघ. बघलो होतो भेटलो होते आता ना. ते का पण ना. अरे ते का माहिती असते. ते का माहिती असते. एक का आज तो लोकांच्या पंचायतीच्या रिपेअरिंग करून जाताना तेव्हा त्याच्या का बातमी मिळतात. वाईसमेन आहे ना तो. होय बाबू होय. तुला भेटले होते हा? बुडबुडे बाबा नाही, बोलत नाही तो मला. हसताच बोलला. बायांक आता त्यांच्या विचारू बाय तोय होते पण तिकडे जातो ग बाय हो बुडबुडे बाबा बघितलं का नाही जायची नाही जायची. बाजू बघला बुडबुडे बाबा बुडबुडे आता भेटूचा माझ्या पोराचा लगीन होत नाही हा. त्याच्यासाठी बघला तुम्ही नाही म्हणतोय बाबा ह्या पोरांका माहिती असत ते सगळे लावून बसले होते हो अंधेरी लावून बसले ते. तो थोया म्हणून बघला आपण अय बघल्या म्हणता होय होय दाखव मका होय हो हा हा ते बघ ए बाई. हा अरे मी सांगतो ये ना. तू हा कोण होय बुडबुडे. तू कोण तो माका मी पाटील या गावचो. हा मग तुका माहित म्हणजे? तुका जागेसाठी पण इले बुडबुडे बाबा. पण नक्की बाबा हा ना. पिचकारी बाबा पिचकारी. बुडबुडे नाही पिचकारी बाबा. पिचकारी नाही, बुडबुडे बाबा बुडबुडे हा. पिचकारी बाबा माका नको. अरे बुडबुडे बुडबुडे. अरे ती गेली 10 वर्ष मी ऐकतो. ते काय माहितीये, ते बुडबुडे काढतो बुडबुडे. असे बुडबुडे. असे काढलं हा बुडबुडे. बघला काढताना होय होय. अरे गेली 5-10 वर्ष मी तेच बघतोय कोण तांबडे बाबा बुडबुडे बाबा हाय, हा, तांबडे बाबा, काय बघलो बाबा तो आणि डुंगर तो बाबा, भिकारी बाबा. हा तेच माहिती हा बरोबर आहे. काय झालं माहितीये अगोदर ना माका कोणतरी सांगा हा बुडबुडे बाबा येणार अच्छा. म्हणून मी लोकांना आव्हान केलं मग कोणाची काय समस्या असतील तर येऊन विचारा. आमच्या इकडे बुडबुडे बाबा इलेले दरवर्षी येतात ना. दरवर्षी होय, होय. अनुभव हा नाही नाही मी केव्हा विचारलोय नाही काय माझं. तू विचार आम्हाला काय जागेच्या भाड्याशी मतलब.
पण आधी नक्की का होय, होय. बुद्धू बाबा कितीतरी येतो नाही, ते आता बाबा त्यांनी सांगितलं बुडबुडे बाबा म्हणून सांगितलंय मला बुडबुडे बाबा. अनुभव घेऊ काय हा, मग आपल्याच जाऊ काय तुझा काय पण तुझा काय असेल तर विचार ना जाऊन, काय काय आहे? पण लांबून विचार. की आता 2 वर्ष जिल्हाचा लगीन करू बघतो नाही नाही होय बरोबर आहे. का म्हटलं बघूया तरी विचारू आता बाबा म्हणजे माहिती आहेत ना हा. डोक्यावर हात पण फिरवतो. हा? म्हणून विचारतोय तुमका नाही नाही आम्ही काय जेव्हा ते जास्त करून बायका जातात तुम्हाला बुडबुड्या बाबाकडे. अच्छा. हा मग हा चालेल तर म्हणून मला समजलं की तू जास्त म्हणून मी आपलं फिरत नाही नाही आता काय झालं आता तू विचारत होतीस ना हा. सगळ्यांना म्हणून म्हटलं मी ऐकलंय कारण तर त्या बाईला म्हटलं सांगूया बुडबुडे बाबा इकडे इकडे. हा हा? बघ बघ बघ, बुडबुडे बाबा काही बुडबुडो काढताना दिसत नाही बुडबुड काढ बुडबुड काढ. अरे बुडबुडो काय हात कशा बोलतात? बसा, बसा, बसा. हात ठेवल्यावर बुडबुडे येतील. कोणलं बुडबुडो हा बघ. बसतोय हे बायका हे बघ मग काय बाबा एक माती आहे काय आला 2 वर्ष झाली मोठो पोर किती प्रयत्न केलोय काय केलोय पण त्याचा काय लगीन जमत नाही हा. मग राहतो कुठे हा राहतो कुठे तू राहतो मुंबई आणि तू कुठे राहतो गावात मी गावात वडपात बायको तुम्ही राहता गावात हा. मग ते पोराचं कसं लग्न होणार म्हणजे पोरं जर तुम्ही जर नवरा बायको जर गावात राहत असाल आणि पोरगाचं लग्न कोण जमवणार कोण नाही आम्ही काय केलं हा. आतापासून त्या पोरींची हे आहे ना ते आईस बापूच नको तर आम्ही आतापासूनच आपण settle नाही, नाही, पण तो नंतरचा प्रश्न आहे ना तो नंतरचा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न हा. पण तुझा मुलगा मुंबईत आहे हा. आहे ना आणि आज बापूस कुठे आहे वडपात. गावात म्हणजे कशा वाट्यावर इथले का नो हे मी सांगू काय? आता काय सांगलं आतापासून सेटल लोक आहे ना अचानक बाहेर काढल्याने तो नुसतं देवांकडे जाऊन काय फायदा हा देवांकडे हा, नाही बंधू बाबा पिचकारी बाबा हे बाबा ते त्या जाऊन काय उपयोग नाही ना. मग तू पुढे बाबाकडे तरी येऊन काय नाही, नाही. उपयोग? अरे बुडबुडे सांगणार पण तुम्ही आई पुढे वडिलांनी सांगणार आई वडिलांनी प्रयत्न करायला पाहिजे ना हा. आई वडिलांनी प्रयत्न करायला पाहिजे आहे की नाही मग आई बरोबर प्रयत्न आज 2 वर्ष तुम्ही करतो जर होतो. गावात राहणार प्रत्येक सणाला गावात येणार पोरांना मुंबईत ठेवणार आणि लग्न कसं जमत तू सांग अरे पण त्या ह्या आता चपला झिजवली हे गाववाल्यांचे शिमळगे चतुर्थे सगळे आता जर शिमग्या नाही गेलं तर घर बाहेर ठेवतील मग काय करायचा बघूया याला आपण आता ह्याच्यामध्ये जर बुडबुडे जर 3च दिसले हा. 3 फक्त 3 बुडबुडे 3 बुडबुडे हा, फक्त 3 बुडबुडे आले तर समजायचं लग्न या वर्षाचं योग आहे. हो, काय? काय? हा. वा, तुझ्या तुझ्या काय? फक्त तू मोदक देव काय साखर देव तू बुडबुडे मोजायचे फक्त हा? मी मोजायचे हा मी फक्त बुडबुडे काढणार हा. तू मोजायचे हा मोजायचे हा मग किती बुडबुडे योग आहे. एकच येतो. तो पण योग नाही आहे. नाही नाही, योग नाही आहे. परत आपण प्रयत्न अरे करूया बुडबुडे किती योग आहे. 3 म्हटल्या ना एक आता दोन. अरे तू तिकडे जा. बोल. तू बोल. मग ह्या वर्षी नाही तरी जमला ना हा. तर मग पुढच्या वर्षीपर्यंत लग्न झालं पुढच्या वर्षीपर्यंत मग पुढच्या वर्षी शिमग्यात येऊ नको शिमग्याच्या अगोदरच होणार लग्न शिमग्याच्या अगोदर हो ना म्हणजे जोड्याने शिमग्यात येऊ भेटा पुढच्या वर्षी तुझ्या घरात सून येणार बस मी म्हटलं तुझ्या घरात पाडून हा बसून राहा होय बसून राहा तुझी दांडी करायची हा.
आता ना बघा हो दादा हा, पटेल होय हा झाला बाबा नाचून झाला तुमचा हो, आमची बघूया आता येतील कोण नाही कोण येतील हा तिथे काय काही सांगतो ना व्यवस्थित हा, हो. काय बिदागी हा काय बिदागी सांगतो ना म्हणजे गावाचं बाबा आलेत ना होय होय बुडबुडे बाबा बुडबुडे 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 हा काढतात. बुडबुडे काढतात हे बघा माझा पण एक काम आहे तुझा बाबाकडे हा. एक बाई पण गेली चांगलं आहे ना बाबा माका काय माहिती आहे बाबांबद्दल आता लोकांना विश्वास नाही विश्वास किती वाटतं बरोबर आहे म्हणून मी जायचं नाही विचारतोय चांगलं आहे काय आता काय झालं आपल्याला काय भाड्याशी मतलब बरोबर पैशाशी मतलब बरोबर की नाही आता आमचं शिमगोत्सव बाबा बोलले माका थोडीशी जागा भाड्याने द्या हो. दिली भाड्याने बरोबर की नाही बरोबर. आता फक्त आम्ही वाट बघतो बाबा केव्हा निघतात आणि आमची बिदागी केव्हा ते करते जरा बघतो मी हा, मला एक विचारा, काम आहे. विचारा, विचारा, विचारा. सांगतोय बाबांनो, माझा एक काम आहे ते व्हायला पाहिजे होणार ना मान बोल ना मी आता गावातच राहतोय हा. रोज डोळे लावतोय हम्म. पण मला कामही मिळत नाही ती केव्हा मिळत नाही म्हणजे कांदे मिळाले तर माझा फायदा आहे ना नाही हे रोज लावतोय वटाक लावतोय भरतेक लावतोय पण काय मिळत नाही नाही ना खोटा नाही ना खोटा बोलतो खोटा बोलतो काय ते भेटायला पाहिजे ना माशीच भेटत नाही म्हणजे मग माशी काय फायदा? नाही तू भेटत. गावात आता राहतच मुंबई नाही आता ना. राहतात. पण तू गावात राहतच नाही नाही गावात राहतंय ना नाही तर मागा मुंबई जाऊ अरे, द्या 2 दिवसासाठी शिमग्याला आल्या आणि तू डोळ लावला ते काय काढाई काय असं काय तुझ्या आता 10 दिवस गाड्यात राहणार आहे मी हे नाही हे पटणार की नाही काहीतरी वेगळं काहीतरी सांग वेगळा नाही आज काने मिळू का नाही तू तिथून येणार मुंबईतून येणार आणि ताबडतोब माशी माका जेवढं मासो खायला पाहिजे काहीतरी विलास सांगा ना नाही, विलास काय नाही काहीतरी तुझी एकाच सांग दुसरं दुसरं काय फक्त तब्येत दुसरं काही हे नाही तब्येत हा तब्येत चांगली असायला पाहिजे ना किती बुडबुडे आता वर्ष 60 60 वर्ष झाली तरी तू अजून विश्रांती नाही घेसायची काय अरे विश्रांती कशी गेला नाही घे विश्रांती नाही घेसायची विश्रांती घे कुठून चुकत नाही ना तुझी 58 वर्ष पूर्ण झाली तरी तू नोकरीत जातो बरोबर ते झालं पाहिजे नाही तर मग काठी येईल मग तू तब्येत बिघडणारच ना पण ते काठी येतं का मला नाही अरे लवकर आता आम्ही आमची 58 वर्ष झाली ना आम्ही सर हे संन्यास घेतला बाबा काय कामा काय होतो ठीक आहे तर ना. आम्ही पण मोठी नोकरी केली अरे बाबा कामा काय होतो 58 वर्षाच्या नंतर ना पार्ट टाइम बिझनेस 58 हा त्याच्यानंतर हे मी चालू केलं हा, part time. मांजरासारखे पाय वाटत माझे नाही हे सर्व गावोगाव सर्व हेच करतो मी आता हा आईला तुझी तब्येतीची जरा काळजी घे आईला तब्येत तुझी चांगली आहे हा तब्येत चांगली आहे हा, जास्त हिट करू नकोस बरोबर पैशासाठी अजिबात धावू नकोस आणि पैशासाठी तर धावता लागणार. अरे आपली पोरं आहेत ना पोरं काहीतरी कमवून हानती घरात चालेल संसार अरे घर चालवायला किती पाहिजे 25 ते 50,000 रुपये झाले लय झाले ना लय झाले. पण तुझ्याच तब्येतीला तू सांभाळ बरोबर. हा नाही तर बायको पोरं काय म्हणते हाणता तेवढं हाणून देत ना हाय की नाही हाणता ते तर तेवढं आहे. त्यांना आपली फिकीर नसते बरोबर. म्हणून मी आज म्हणजे असं सुटलेलो आहे मी घरात नसतं तिथं सुटलेलो बाबा हा. सर्व कुठे तांबडे बाबा घुंगुरू बाबा पिचकारी बाबा हे बाबा ते आता पुढच्या वर्षी अलगच होणार बाबा हा पुढच्या वर्षी अलगच बाबा ठीक आहे, ठीक आहे, ठीक हा, आहे. काय घाबरू होईल ना तब्येत चांगली? हा होय. हा हा. चला बस बस आहे.
येऊन तो दिसत नाही का होय कोणता? अरे हय्ये म्हणजे हय्ये आपण तांबडे बाबा दिसलो आपलं यो अरे तो तांबडे बाबा गेल्या वर्षी त्याच्यापासून नावच फसवलं त्यांनी पहिल्या काय ते झालं तो बुडबुडे बाबा त्यांनी पुढे बाबा ते बसलो त्याच्या पासून एक बाई गेले बोल फिरून ही काय तिरिया काय माहिती तो पण फसवता काय रे तुका दिसलो होय नाही बाबा काय दिसलो म्हणता आणि तो सांगता हयसून गेलो म्हणून जोच हा वाटता काय तुम्हीच बुडबुडे बाबा हो हो बालिके बस 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 आली के बालिके बस सावधान गेल्या वर्षी तो वाटता मला बालिके गेल्या वर्षी बाजूच बसवलं नव्हतं त्यांनी बोललं बालिके बालिके बस काय म्हणतो बोल काय सांगू बाबा मागची 3 बाबांका सांगितलंय तास सांगतोय हा माझं लग्न जमत नाही पोरगो नाही 15 पोरा बघितलंय पोर गेले पोरं घेतलेत एक पण आवडलं नाही पण आवडलं. नाही नाही एकाचा घर नाही एकाचा ह्या नाही एकाच तार नाही आता तुम्हीच सांगा काय करायचं म्हणजे तुला काय पाहिजे घर पाहिजे नोकरी पाहिजे हा घर हवा नोकरी सासू हवी. सासरे नको 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 सासू सासरे नको नको नको. एक होय एक फक्त एकुलतो एक एक पाहिजे. होय. ओंकार ओंकार काय रे, ह्याचं कोणाचं नाव सांगतात ह्याच्यासारखे बघत पण नाही सांगा काय तर तुम्ही किती जमवलं पोरगे येऊन गेले 17 तर होय 16-17 झाले 17 झाले. मग आता तुम्हीच सांगा काय हा. आता मी सांगू एक नाव सुद्धा हा सांगा आताच माझ्याकडे बाई एक आली होती काय सांगायला होती आपण म्हणून गेली म्हणता माझ्याकडे एक बाई आत्ताच आली होती हा हा तो पण पोरग्यासाठी लय पोरी बघताय म्हणजे ह्यो राहतो गावात आहे पण ते सांगतो एका सांगतात एका सांगता माझ्या पोराला पोरी बघा माझ्या पोराला पोरी बघा आणि हे लोक गावी जातात तर मी एक बाबा म्हणून तुला सांगतो हा. तो पोरगा माझ्या एकदम ह्याच्यामध्ये बघण्यामध्ये आहे चांगला पोरगा आईला खरोखर माझ्या बघण्यामध्ये आहे आईला माझ्या बघण्यामध्ये आहे पण तू जर मी जर सुचवलं तर तू करणार काय तो पण त्या आधी मी विचारल्याशिवाय कसा सासू सासू हा ना देतो कोणा तो म्हणजे माका ते तो आऊस बापूस हा ना हा त्याचे आई बाबा अरे पण एखाद्या बाबावरती जर तू जर एक विश्वास जर ठेवलास ना तर चांगला आहे अरे आई वडिलांपेक्षा बाबांवरती जर विश्वास ठेवला आणि लग्न जर लावून देत असतील आयला असे बुवा भटजी 3 वर्ष बाबाजवळ विश्वास ठेवतोय म्हणून असं आहे हा, हरकत नाही तू आता ठेव तर मी एक तुका पोरगा मी सुचवीन आयला तू घाबरू नको नंतर तुला ये तू माझ्याकडे ये तू ॲड्रेस दे तू काय घाबरू नको ते आपण लग्न जाऊ तो पोरगा माझ्या बघण्यामध्ये आहे आईला हा काय घाबरू नको ठीक आहे बाबा एकटोच बोलवतात हा बघू घे म्हणून. हा तुझं लग्न जमणार आणि तुझ्या पोराचं पण लग्न जमणार आईला सासू सासू नको म्हणतात. आणि ते कोण भाव वगैरे हा काय हा? भाव 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 काय मग मी तुला सांगलं काय कुठला पोरगा आहे तो आधी नाही मी विचारते भाव नाही, नंतर मी बघेन हा छोटू भावाला हा चालेल चालेल